हॅलो ऑल. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की व्हॉट इज अन ए आय. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, ए आय इज नथिंग बट दी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. 4 प्रोसेसमध्ये ए आय काम करतं. द व्हेरी फर्स्ट इज दी लर्निंग डेटा, म्हणजे जिथे आपण त्याला डेटा देतो. ए आय त्याच्यानंतर मशीन काय करतं, दिलेल्या डेटापासून पॅटर्न ओळख, ओके, पॅटर्नचं ॲनालिसिस करतं की आपल्याकडनं इनपुट काय गेलेलं, तो आत्मसात करतो, शिकून घेतो. देन निर्णय घेणे. मग दिलेल्या डेटावर तो निर्णय घेतो की व्हॉट एक्झॅक्टली, तो ॲनालाइज करतो की डेटा काय मिळालेला आहे. अँड देन फायनली आपण विचारलेल्या प्रश्नाचं आउटपुट देतो. हे अगदी एक सिम्पल साधं एक्झाम्पल आहे, जे आपलं शिकण्याच्या स्टेजमध्ये जे बाळ असतं, त्या बाळाला आपण वारंवार एक कलर दाखवून वारंवार सांगतो की हा ग्रीन कलर आहे, ग्रीन कलर आहे, ग्रीन कलर आहे. किंवा एखादं फ्रूट देतो आणि ते फ्रूट त्याला ओळखायला लावतो, दिस इज बनाना, दिस इज बनाना. हे आपण त्याला 10 वेळा शिकवतो आणि 11 वेळा जर आपण त्याला विचारलं तर त्याच्यामध्ये फिट बसून जातं की अच्छा, हा येल्लो लांब कलरचा असा शेप बघितल्यावर, येल्लो जर शेप बघितला, सो इट आयडेंटिफाईज की हा बनाना आहे, इट नोज बनाना. तसं सेम सिस्टमला तसं माहीत होतं किंवा मशीनला तसं माहीत होऊन जातं आणि मशीनमध्ये तो डेटा फिट होऊन जातो. सो त्याच्यानंतर जर आपण सेम कलरचं फ्रूट किंवा तो कलर जर मशीनला सांगितला आणि इफ वी आज दी क्वेश्चन की हे काय आहे किंवा हा कुठला कलर आहे किंवा हे कुठलं फ्रूट आहे, सो मशीन विल रिॲक्ट ऑन इट, कारण तो डेटा त्याच्यात सेव्ह आहे आणि त्यांनी शिकून घेतलं आहे, त्यांना माहीत पडलं आहे की दिस इज बीन लर्न बाय मशीन. त्याच्यामुळे आपल्याला ते उत्तर मिळतं. सो व्हेरी फर्स्ट, व्हेरी प्रायोरिटी, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मशीनसाठी डेटा आहे. पहिले आपल्याला मशीनला शिकवणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर मशीन त्याचा ॲनालाइज करून, बरं हा आपण स्मॉल अमाऊंट एक छोटा डेटाचं रूप बघितलं, असा अमॉंगस अमाऊंट ऑफ डेटा फ्रॉम इंटरनेट, वेगवेगळ्या ठिकाणून, वेगवेगळ्या लँग्वेज, वेगवेगळ्या भाषा, सगळा डेटा जो आहे तो मशीनकडे कोणी ना कोणी, एवढ्या पॉप्युलेशनमध्ये सगळ्यांना तो ट्रेन केलेला असतो. त्याच्यामुळे आपण त्याला कुठलाही प्रश्न विचारला जे आपल्याला माहीत नाही आहे, कारण मशीनची कॅपॅसिटी, त्याच्यामुळे जी आपल्याला माहीत नाही ती माहिती मशीन आपल्याला पुरवतं. तर हाऊ दिस इज इन दिस वे दी ए आय वर्क्स आणि मशीन आपल्याला सगळी उत्तरं देतात. सो इट इज सो सिम्पल. आपण अजून समोर याच्या डिटेल्समध्ये बघूया, व्हॉट इज अन हिस्ट्री ऑफ एन ए आय. अँड अजून 1-2 एक्झाम्पल्स बघूया. की मी तुम्हाला एक साधं एक्झाम्पल सांगितलं. वी विल थिंक अबाउट दी अल्गोरिदम ऑल्सो, की तुम्ही विचार करता किंवा तुम्ही एखादी रील स्क्रोल करता किंवा तुम्ही एखादा यूट्यूब व्हिडिओ बघता आणि वारंवार मग तुम्हाला सेम टाईपचे व्हिडिओ समोर दिसतात किंवा सेमच तुम्हाला यूट्यूब सुचवतं की हे सजेस्टेड व्हिडिओ आहे, हे तुम्ही बघा. सो हाऊ दिस हॅपन्स. सो दिस इज बिकॉज ऑफ एन ए आय. यूट्यूब टूल्स आणि बऱ्याचशा गोष्टी मी घेऊन येणार आहे. सो प्लीज डू सबस्क्राईब, डू कमेंट आणि आवडल्यास नक्की तुमच्या कमेंटची वाट बघतोय. थँक्यू सो मच.